नमस्कार, माझं नाव रेश्मा पाटील. माझी गृहलक्ष्मी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चला तर मग पुढे बघूया. शरीराच्या मणक्याला जर इजा झाली त्यामुळे आपले आयुष्य कसे बदलून जाते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. या सगळ्याची सुरुवात 2017मध्ये झाली, ज्यावेळेस मला स्लिप डिस्कचा त्रास झाला. परंतु काही मेडिसिन आणि फिजिओथेरपीने मला आराम झाला, म्हणजे मी व्यवस्थित माझ्या रूटीन सगळे काम करायला लागली. परंतु कमरेचा त्रास थोडा थोडा सुरू होता, परंतु मी माझे सगळे काम व्यवस्थितपणे करत होती. पायामध्ये त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी मला MRI करायला सांगितला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही MRI केला. त्याच्यामध्ये माझी डिस्क पूर्ण बाहेर निघाली होती आणि पायाला जी जाणारी नस आहे ती पूर्ण दबलेली होती. मला इतका त्रास होत होता की मी उभी पण राहू नव्हती शकत, बसू शकत नव्हती, झोपू मला खूप भयंकर त्रास व्हायला लागला. माझा एक पाय खूप दुखत होता. मी बसू शकत नव्हती, उभी पण राहू शकत नव्हती, लेटू शकत नव्हती, काहीच करू शकत नव्हती. इतका भयानक मला त्रास व्हायला लागला. मी डॉक्टरांना म्हटलं मला काहीतरी औषध द्या. डॉक्टरांनी म्हटलं की याच्यावर काही उपाय नाही आहे, तुम्हाला सर्जरीच करावी लागेल. त्यावेळेस इतकी शॉक झाली की सर्जरी म्हटल्यावर कोणताही व्यक्ती घाबरून जातो. इतकं छोटं बाळ असल्यामुळे आम्ही सर्जरी नाही करायची आधी असं डिसिजन घेतलं. परंतु मला काहीच आराम नाही झाला. दुसऱ्या औषधा पण मी ट्राय केला, पण मला काहीच आराम नाही झाला. त्यामुळे सर्जरी करण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळे मला सर्जरी करावी लागली. इतकं छोटं बाळ आपल्यासोबत रडतं आहे आणि आपण तिला फीड नाही करू शकत. हे एक आई समजू शकते काय असेल त्या आईच्या वेदना. मला काय वाटत होतं मी जेव्हा तिला ओटीत जायच्या आधी घेतलं. इतक्या वर्षानंतर आम्हाला बाळ झालं होतं, परंतु अशा माझ्या अवस्थेमुळे मी तिला दूध पाजू शकत नव्हती. मी आतमधून पूर्ण तुटून गेली होती. जेव्हा मी ओटीमध्ये चालली होती, मला माहीत नव्हतं की मी याच्यातून बाहेर निघणार आहे की नाही निघणार आहे, काय होणार आहे. मला कशाची कल्पना नव्हती. मला फक्त माझ्या बाळाचा आवाज येत होता, रडायचा, पण माझ्या हातात काहीच नव्हतं. मी तिला फीड नाही करू शकत होती. अशा ह्याच्यात मला ओटीमध्ये नेण्यात आलं. देवाने अशी वेळ कोणावरच आणायला नको आहे. तुमच्यापैकी कोणाचीही जर स्पाईन सर्जरी होणार असेल तर प्लीज तुम्ही आधी डॉक्टरांना सगळं विचारा. जर तुमची सर्जरी स्किप होत असेल तर प्लीज तुम्ही ती स्किप करू शकत असाल तर ती करा. स्वतःकडे लक्ष द्या. थोडंसंही दुखणं आहे, आपण स्त्रिया जे करतो तसं करू नका प्लीज. त्याच्यामुळे तुमची कंडिशन आणखी वर्स्ट होत जाते. प्लीज स्वतःकडे लक्ष द्या. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझं चॅनल नवीन आहे. या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी मी हे चॅनल बनवलेलं आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.